हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहे ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर आज तुम्हाला ही घोळची भाजी बनवून दाखवणार आहे मी. घोळची भाजी म्हणजे काहींना तर ही भाजी काही लोकांना अपरिचित आहे, म्हणजे काहींना माहिती नाही. तर घोळ कशाला म्हणतात? तर ही भाजीला घोळ असं म्हणतात. तर काही लोक याला चिवटची भाजी देखील म्हणतात. ही भाजी सहसा करून केळीमध्ये किंवा ऊसामध्ये असं मिळत असते, म्हणजे खास करून शेतांमध्ये भेटते. ही एक रानमेवा आहे. तर रानामध्ये मिळणारी भाजी आहे. पावसाळ्याच्या दिवसात, उन्हाळ्यामध्ये ही खूप असते. आणि घोळच्या भाजीमध्ये कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं आणि फायबर असतं, आयरन असतं आणि विटॅमिन ए आणि सी असतं. विटॅमिन सी कशासाठी आवश्यक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर घोळच्या भाजीला छान असं निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ ही पाण्याने धुवून घ्यायची 3-4 पाण्याने, कारण की ही जमिनीच्या तळाशी असते म्हणून तिला छान धुवावे लागते. तर धुतल्यानंतर ही थोडीशी शिजून जाते. पहा किती सारे धुतल्यानंतर केवढी शिवून गेलेली होती. नंतर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि जे बेसन पीठ असतं ना ते लागणार आहे. धुतल्यानंतर ती भाजीमध्ये आपल्याला सहसा करून रानभाजीमध्ये हे जरी जास्त काही टाकलं नाही ना तरी भाजी ही अप्रतिमच बनत असते. तर त्यासाठी मी तावा ठेवला आहे. तावामध्ये तेल टाकलं आणि लसणाचे पेस्ट टाकलेली आहे. आता त्यात मी जिरे टाकून घेणार आहे आणि आपण जो कांदा चिरून ठेवलेला होता ती आपण घालणार आहोत. कांदा त्याला जास्त फ्राय करायचा नाही आहे आपल्याला, अलगदच नुसतं थोडासा लालसर कलर येईल असं तेवढं फ्राय करायचं आहे. ही भाजी खायला खूप चांगली असते. चवीला थोडीशी खट्टा थोडंसं लागतं म्हणून छान लागते आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. चवला छान लागते. पोरंही आवडीने खातात आणि सहसा करून ही भाजी शहरामध्ये तर मिळत नाही, पण खेडेगावांमध्ये जास्त करून मिळून जाते. यात देखील 2 प्रकार असतात, बारीक घोळ आणि एक जाड घोळ असतो, म्हणजे मोठ्या पत्त्यांचा घोळ असतो. तर ही बारीक घोळची भाजी करत आहोत आपण. तर त्यासाठी आपण तिखट, हळद, मीठ, जिरे असं सर्व टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला जे बेसन पीठ घेतलेलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे. आणि बेसन पिठाला यात का टाकलेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते, जेणेकरून याची भाजी आणखी चव होते. छान बेसन पीठ आधी टाकल्याने ते बेसन थोडंसं फ्राय व्हायला हवं आणि बेसन तेलामध्ये थोडंसं भाजल्यानंतर वासही छान येतो आणि म्हणजे जी चव असते त्याचीही अप्रतिम अशी चव राहते. तर पहा आपलं पूर्ण बेसन हे म्हणजे जे तेल होतं त्याने बेसनने पूर्ण शोषून घेतलेलं आहे. तर छान असं आपलं हे झालेलं आहे तयार. यात आता आपण जी भाजी होती बनवलेली, म्हणजे जी निवडलेली भाजी होती ती आपण टाकून घेणार आहोत. तर थोडं साईडला आपण करून घ्यायची आणि त्यावर आपण मीठ पण टाकून घ्यायचं आहे. नंतर ही भाजीला जे आपण बेसन पिठामध्ये छान हे केलेलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यात जी घोळची भाजी निवडून ठेवलेली होती ती टाकून घेणार आहोत. चवीला अप्रतिम अशी भाजी ही लागते आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण हे जे पीठ होतं त्याला साईडला करून घेणार आहोत आणि जी भाजी होती ना घोळची त्यासाठी आणखी थोडंसं तेल टाकणार आहोत, जेणेकरून भाजीलाही छान पूर्ण तेल लागेल. तर अशा पद्धतीने आपण ती भाजी टाकून घेणार आहे. आता हे जे टाकल्यानंतर आपण पूर्ण मिक्स करणार आहोत या भाजीला. तर अशा पद्धतीने जी सर्व भाजी होती ना ती टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी लगेच शिजून जाते म्हणूनच आधी कांद्याच्या बरोबर हिला मी टाकली नाही, कारण की आधी कांद्याच्या बरोबर टाकली असती ना तर ती भाजी लगेच शिजून गेली असती आणि पीठ जे आपलं म्हणजे पूर्ण भाजलं गेलं नसतं, कच्चं लागलं असतं, म्हणून मी आधी पिठाला भाजून घेतलं तेलामध्ये. तर पहा तर आपली भाजी ही पूर्ण आपली म्हणजे एकत्र केली गेलेली आहे. आता याला थोडंसं 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण जे पाणी असतं ते निघून जाईल आणि पूर्ण वाफल्यानंतर पूर्ण शिजून जाईल. तर पहा तर मी फक्त 5 मिनटं याला वाफवून ठेवलं आहे आणि आपली भाजी ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तर पूर्ण शिजून गेलेली आहे आपली भाजी. तर अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली का ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला असा नवनवीन रानमेवा
खायला किंवा भाजी बघायला आवडेल का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आजची भाजी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. तर चला तर मग आजची आपली भाजी बनवून तयार आहे. यासोबत तुम्ही छान भाकर करून खाऊ शकता ज्वारीची किंवा बाजरीची आणि त्यासोबत कांदा मिरची तर तुम्ही नक्कीच आवर्जून खा. ही भाजी शेतामध्ये जर खाल्ली ना तर आणखी त्याची चव अगदी द्विगुणित होते. शेतामध्ये सहसा करून गावाकडचे लोक अशाच पद्धतीने खातात. भाजी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.